नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की एक 5 शेळ्याचं आपण उत्पन्न किती घेऊ शकतो किंवा 5 शेळ्याचं वार्षिक उत्पन्न आपण किती मिळवू शकतो किंवा किती घेऊ शकतो. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. पूर्णतः एक सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मोकळी चर्चा होणार आहे, जेणेकरून ज्या मित्रांना किंवा एक तरुण मित्र असेल किंवा शेतकरी मित्र असेल ज्यांना कोणाला 5 शेळ्या सांभाळायचे असेल तर 5 शेळ्याचे किती गणित आहे किंवा किती त्याच्यामधून उत्पन्न होऊ शकतं आहे आणि एक किती कालावधीमध्ये तुम्हाला उत्पन्न मिळते सविस्तर आपण माहिती सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. सुरुवात जर बघायची झाली मित्रांनो तर 5 शेळ्याचं आपण गणित तुम्हाला सांगणार, पण त्याच्या अगोदर सांगतो की 2-4 दिवस अगोदर आपण एक व्हिडिओ अपलोड केला. त्याच्यामध्ये आपण सांगितलं की 20 शेळ्याचं गणित. 20 शेळ्याचं म्हणजे आपल्याला 20 शेळ्यापासून एक किती उत्पन्न होऊ शकतं किंवा किती आपण त्याच्यापासून उत्पन्न मिळवू शकतो. तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक कमेंट आल्यात, 2 कमेंट आल्यात की दादा म्हणे म्हणजे एक सर्वसाधारण एवढं उत्पन्न शक्यच नाही. तर बघा, एवढं उत्पन्न शक्य नाही म्हणजे त्यांचं एक म्हणणं आहे की एवढं उत्पन्न होऊ शकत नाही. बघा, कोणाला एक उत्पन्न होत नाही. बघा, आता होतं 100% तुम्हाला सांगितलं मी की एक करणार जर असेल, तुमची एक जिद्द असेल किंवा सर्वसाधारण तुमची एक करण्याची इच्छा असेल आणि सर्वात मोठा म्हणजे तुम्हाला त्याच्यामधला अनुभव जर असेल तर त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा तुम्ही एक उत्पन्न घेऊ शकता. पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला कमी अनुभव असेल किंवा तुम्ही एक नवीन असाल तर मग बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं तेवढंसुद्धा होऊ शकत नाही. आणि हे सत्य आहे दादांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढंसुद्धा आपल्याला उत्पन्न मिळत नाही. त्याच्यापेक्षा उलट तुम्ही कमी घ्याल. सांगितलेलं त्याच्यापेक्षा कमी होईल, उलट जास्त होणार नाही. पण थोडंफार तुम्हाला अनुभव असेल आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही थोडेसे एक 4-2 दिवस म्हणजे 4-2 वर्ष त्याच्यामध्ये राबलेला आहात, तर त्याच्यामुळे तुम्हाला जो होणारं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा कळतं आहे की एक अडचणी काय येतात किंवा काय अडचणीनं काय सामना करावा. तर बघा मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा बघा, प्रशिक्षण घ्या सुरुवातीला आणि त्याच्यानंतर कोणत्याही व्यवसायामध्ये उतरा. व्यवसाय करण्याचं एक ऑप्शन आपल्याजवळ जीवनभर असतं. तर त्याच्यामध्ये आपण जसं उतरलो तसंच मागं फिरतो. म्हणजे खूप शेतकरी मित्राचे एक फार्म बंद पडतात फक्त या कारणामुळे. मग लॉस होतं आहे. जेवढं सांगितलं तेवढं उत्पन्न होत नाही. तर उत्पन्न न होण्याचं कारण म्हणजे एकच आहे आणि याच्यामध्ये उत्पन्न ह्या कारणामुळेच होत नाही. तर प्रशिक्षण घेणं किंवा नाही घेणं एक तुमची इच्छा आहे. पण आपण या व्हिडिओमध्ये 5 शेळ्याचं गणित सांगणार आहे तुम्हाला. सुरुवातीपासून सांगतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला कळेल. सुरुवातीला जे एक शेळ्या आहेत आपल्या, एक शेळ्याचं एक गाभण काळ एक 5 महिने असतो आणि भाकड काळ एक 2 महिने असतो. म्हणजे एक शेळी जी असते आपली, तर ही शेळी एक वेल्याच्या नंतर एक 2 महिने ही शेळी लागवड होत नसती. आणि 2 महिन्याचे जर तुम्ही आता शेळी लागवड केली तर मग पिल्लांना एक दूध पुरत नसतो. आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तर याच्यामध्ये 2 महिने ते आणि एक शेळी क्रॉस झाल्याच्या नंतर 5 महिने गाभण काळ, 5 महिन्यात थोडं कमी होऊ शकतं आणि 4-2 दिवस वाढू शकते. याच्यामध्ये काय नाही. तर मित्रांनो, 5 महिने शेळ्याचा एक गाभण काळ, 7 महिने सर्वसाधारण 7 महिन्यामध्ये आपल्याला 2 पिल्ले मिळत असतात एका शेळीपासून, बरं का. तर 5 शेळ्यापासून आपल्याला मिळतात 7 महिन्यामध्ये 10 पिल्ले आणि ते 10 पिल्ले फक्त आपल्याला एक सर्वसाधारण त्याच्यामध्ये काही जास्त मोठा उत्पन्न आपल्याला मिळत नसतो. पण मित्रांनो, ते एक छोट्या उत्पन्नापासूनच आपण एक मोठा उत्पन्न आपलं एक तयार करू शकतो आणि त्याच्यापासूनच एक होतं आहे आपलं. तर बघा, अर्धा प्रॉफिट ते आहे शेळी वेल्याच्या नंतर आणि अर्धा प्रॉफिट जे आपण तिथून पुढे 7 महिन्याच्या पुढे जे काम करतो त्याच्यामध्ये. आता त्यांचं खुराक झालं, टॉनिक झालं, लिव्हर टॉनिक झालं, जंतनाशक झालं, वेळोवेळी त्यांचं एक संगोपन, दूध पाजा, चांगल्या पद्धतीने संडास लागली त्यांची काळजी घ्या. तर असे 1 लाख अडचणी त्याच्यामध्ये आपल्याला पुढे एक बघायला मिळतात. तर बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये एक जर त्याच्यात पिल्लांचं आपण सुरुवातीला संगोपन चांगल्या पद्धतीचा केला तरच आपल्याला प्रॉफिट मिळत असतो आणि लहान पिल्लावरतीच आपलं संपूर्ण एक प्रॉफिट असतो शेळीपालनामध्ये. तर त्या पिल्लांचं एक आपल्याला एक 10 पिल्लांचं एक उत्पन्न आपल्याला किती दिवसामध्ये मिळतं आहे. तर बघा, सर्वसाधारण शेळी वेल्याच्या नंतर आपल्याला फास्ट उत्पन्न मिळत नसतो. काही शेतकरी मित्र तिथून पुढे 3 महिन्यामध्ये पिल्ले विक्री करतात, काही 4 महिन्यामध्ये विक्री करतात, काही 5 महिन्यामध्ये करतात, काही 10-10 महिन्यासुद्धा बोकड सांभाळतात बकरीसाठी याच्यासाठी. तर ज्यांचं त्यांचं एक माइंडसेट आहे. म्हणजे एक सर्वसाधारण ज्यांचं त्यांचं माइंड आहे त्यांना वाटतं की आपल्याला ह्या टायमाला याचं एक चांगलं पैसे मिळतील, या टायमाला चांगला रेट मिळेल. तर ते वेगवेगळं डोक्यामध्ये एक वेगवेगळं माइंड प्रत्येकाचा असतो आहे. तर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा मुद्दा म्हणजे एक शेळी वेल्याच्या नंतर 7 महिन्याच्या नंतर शेळी एक पिल्ले आपल्याला देते. त्याच्यानंतर
7, 8, 9, 10 आणि 11, 11.5 महिने तर 12 महिने. तर 5 महिने जर त्याच्यामध्ये तुम्ही पिल्ले सांभाळा तर एक तुमचं एक 12 महिन्यामध्ये एक उत्पन्न तुम्हाला मिळत असतं. 12 दोन्ही 24. तर सर्वसाधारण एक 23 महिन्याचा आपण धरतो मित्रांनो. 4.5 महिन्यामध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीचे एक 7 किंवा 7च्या वरी 7.5 हजारांना पिले जर विक्री केलात तर याच्यापेक्षा जास्त सुद्धा होऊ शकतात. पण बघा 7.5 हजारांना जर तुम्ही विक्री केलात तर एका वेतामध्ये जे 10 पिले आहेत तर ते एका वेतामध्ये शेळ्याचं तुम्हाला एका शेळीपासून सर्व शेळींचे जे 2-2 पिले आहेत त्याच्यापासून तुम्हाला एक 15-15 हजार रुपये मिळतील तेवढ्या कालावधी 12 महिन्यामध्ये. आणि एक 12 दोन्ही 24 किंवा 23 महिन्यामध्ये. तिथून पुढे तुमची इच्छा आहे तुम्ही किती दिवसामध्ये विक्री करता. पण बघा त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न किती मिळतो. 12 दोन्ही 24 किंवा सर्वसाधारण 23 महिन्यामध्ये तुम्हाला जो उत्पन्न आहे तर ते मिळतं एक तुमचे एक 2 वेताचे पिल्ले तुम्हाला याच्यामध्ये मिळत असतात. आणि 2 वेताचे पिल्ले मिळले मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला होणारं उत्पन्न म्हणजे एक 1.5 लाख रुपये 100% तुम्हाला याच्यामध्ये मिळायला पाहिजे. आणि पहिल्या वेताचे 15 आणि दुसऱ्या वेताचे 15-15 हजार म्हणजे एक सर्वसाधारण एका शेळीचं एक 22 ते 23 महिन्यामध्ये तुम्हाला उत्पन्न हे 30,000 ते 35,000 रुपये झाला पाहिजे. तर कुठे तुम्हाला एक शेळीपालन परवडतंय. आणि एक प्रॉपरमध्ये सत्य सांगितलं तुम्हाला की एवढ्या कालावधीमध्ये होत असतंय. तर मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्हाला काही हुकचूक वाटली किंवा जर तुम्हाला काही एक हुकचूक याच्यामध्ये वाटली या व्हिडिओमध्ये तर एक 100% मला कमेंट करून सांगा. किंवा याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा जर कष्ट केला याच्यामध्ये मेहनत केली पिल्लांचं संगोपन चांगला केला खुराक दिला तर जास्तीत जास्त सुद्धा होऊ शकतंय. तर बघा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि एक आपले एक जे मित्र आहेत त्यांना 4-5 शेळ्यापासून सुरुवात करायची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सविस्तर माहिती सांगितली मित्रांनो जेणेकरून तुम्हाला काही अडचण नाही आली पाहिजे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.